झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूरसह पुणे आणि मराठवाड्याला वरदायी ठरलेल्या उष्णेत 51,000 कोटींचा खजिना दडल्याचा अहवाल दिल्लीच्या खासगी संस्थेने दिलाय। या वाळूचा उपसा केला तरच पाण्याचा साठा वाढणार आहे आणि मोठी रक्कम मिळत असल्याने सिंचनाचे प्रकल्पही पूर्ण होतील असा दावा माजी उपमुख्यमंत्र्यांनी केलाय। याबाबत विजयसिंह मोहिते पाटलांनी सरकारला दिलेल्या पत्रावर तपासणीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत। सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ पडलाय। इथल्या जिल्ह्यांना वरदायी ठरलेल्या उजनी धरणाची पातळी उणे 40 पर्यंत पोहोचल्यामुळे इथल्या नागरिकांना दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसतायत। कृष्णेतून वाया जाणारं पाणी उजनीत आणलं आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना जर मार्गी लागली तर दुष्काळावर मात करू शकतो असं वारंवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलंय। मात्र पवार काका पुतण्यांनी ही योजना खर्चिक असल्याचं म्हटलंय। दरम्यान आता दिल्लीच्या तेजा इंटरनॅशनल या खासगी कंपनीनं उजनीत 51,000 कोटींचा खजिना असल्याचं म्हटलं आहे। त्यानुसार इथल्या वाळूची विक्री करून अपूर्ण असलेले सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी विजयसिंह मोहिते पाटलांनी केली आहे। धरणामध्येच पाणी वाळू मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातून आपलं काम होऊ शकतं अशा प्रकारची भूमिका मला अधिकाऱ्यांच्याकडून माहिती मिळाली आहे। त्यामधून आपण करू शकतो असं दिसतं। त्यामध्ये आपले असलेले सोलापूर जिल्ह्यातली इरिगेशन योजना आणि आपल्या ताकारी माशा आणखी या योजनेला सुद्धा पैसा आपण देऊ शकतो। तुमच्या सांगोला तालुक्याला आणखीन पंढरपूर तालुका माळशेज तालुक्याला जे आता नवीन लिफ्ट इरिगेशन करायची आहे 4-6 TMCची त्याकरता पण होऊ शकतं। तर विजयसिंह मोहिते पाटलांच्या पत्रावर अजित पवारांनी तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत। मी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की मला 1 महिन्याच्या आत उजनीचा जो जलसाठा आहे त्या साठ्यामध्ये किती नक्की गाळ आहे, किती नक्की वाळू आहे हे पुढं चित्र आमच्या आणलं पाहिजे। उपमुख्यमंत्र्यांनी एकीकडे असे आदेश दिलेत मात्र दुसरीकडे जिल्हा दुष्काळानं होरपळतोय। त्यामुळे सरकारनं उजनीचं पाणी फक्त जिल्ह्यालाच द्यावं यासाठी शेतकऱ्यांनी सह्यांची मोहीम राबवली आहे। कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या योजनेमुळे सोलापूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र सहित लातूर, उस्मानाबाद या शहराला देखील पाणी मिळणार आहे आणि आपला सोलापूर जिल्ह्याचा तर कायमचा दुष्काळ संपणार आहे। तर यापुढे आम्ही हा मोहोळ तालुक्यातून सुरुवात केलेली आहे। संपूर्ण जिल्ह्यामधून हा सह्यांची मोहीम राबवून आदरणीय असला तर त्यातून अपूर्ण सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे। पर्यायानं त्यातून जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।